अर्थातच ईश्वराचा आत्मा असलेल्या माझ्या आई विविध संतांचा, पंतांचा, राजे महाराजांचा वारसा लाभलेल्या भूमीला वंदन करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करत आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. स्वासिकता, सुंदरता आणि सुकोमलता या गुणांनी गुलाबाला सुद्धा मनोवेदकता प्राप्त होते. गंगेचे पावित्र्य, परंपरा व परोपकारिता तिच्या पदवी पुण्याई पांघरत असते. आईचे अगदी तसेच आहे. आई तुझी माया आबाळी, तुझ्या ममतेत पंच अमृताची गोडी. आई विना मन खिन्न आहे, जीवन शून्य आहे आणि गजांत लक्ष्मी असलेला वैभव देखील शून्य आहे. म्हणूनच कवी यशवंत म्हणे, आई म्हणू मी कोणा, आई हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई एक विद्यापीठ आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता हे सारे आई पुढे कनिष्ठ आहे. म्हणून तर जगजेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. ना पुढे न वाकलेला, न झुकलेला, जग जिंकण्याची महत्वाकांक्षी असणारा सिकंदर आई पुढे नतमस्तक झाला होता. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, अंगणातील पवित्र तुळस, भजनात गुणगुणावी अशी संतावणी, वाळवंटात प्यावे असे थंड पाणी, आरतीत वाजवावी अशी नैवेद्य टाळी, नवरतेची पहिली आरोळी आई ग.